दिनांक 3 मार्च 2026 हा मंगळवार असून या दिवशी पौर्णिमा तिथीचा प्रभाव जाणवणार आहे. मंगळवार हा मंगळ ग्रहाचा दिवस मानला जातो आणि या दिवशी विशेषतः भगवान श्री हनुमान तसेच श्री गणेश यांची उपासना अत्यंत फलदायी ठरते. सिंह राशीचा स्वामी सूर्य असल्यामुळे तुमच्यात नैसर्गिक तेज, नेतृत्वगुण आणि आत्मविश्वास आहे. परंतु आज पौर्णिमेच्या पूर्ण चंद्रामुळे मनावर भावनिक लहरी अधिक जाणवू शकतात. मंगळाचा अग्नी स्वभाव आणि चंद्राची भावनिक ऊर्जा यांचा संगम आज तुमच्या स्वभावात थोडी अस्थिरता निर्माण करू शकतो. त्यामुळे संयम आणि योग्य दिशा अत्यंत महत्त्वाची राहील. सकाळी लवकर उठून स्नान करून लाल किंवा केशरी वस्त्र धारण करणे शुभ ठरेल. घरातील देव्हायात तुपाचा दिवा लावून श्री हनुमान चालीसा पठण करावे. श्री हनुमते नमः या मंत्राचा किमान 108 वेळा जप केल्यास नकारात्मक शक्ती दूर राहतील आणि धैर्य वाढेल. आजच्या पंचांगानुसार पौर्णिमा तिथी मनोबल आणि निर्णयक्षमता दोन्ही वाढवणारी आहे. परंतु मंगळवार असल्यामुळे राग, उतावळेपणा आणि वादाची शक्यता वाढते. त्यामुळे कोणत्याही चर्चेत शब्द जपून वापरणे आवश्यक आहे. दुपारी शक्य असल्यास जवळच्या मंदिरात जाऊन नारळ अर्पण करावा. श्री हनुमानांना सिंदूर आणि चमेलीचे तेल अर्पण केल्यास शत्रूंचे डाव निष्फळ ठरतात. संध्याकाळी चंद्रदर्शन करून चंद्राला कच्च्या दुधात साखर मिसळून अर्घ्य द्यावे. यामुळे मनातील अस्थिरता कमी होईल आणि कुटुंबातील वातावरण सौम्य राहील. आज येणारी संकटे प्रामुख्याने कार्यक्षेत्र आणि आर्थिक बाबींशी संबंधित असू शकतात. एखादे प्रलंबित काम अचानक अडथळ्यात येऊ शकते किंवा वरिष्ठांकडून अपेक्षेपेक्षा वेगळा प्रतिसाद मिळू शकतो. काही सिंह राशीच्या व्यक्तींना भागीदारीत गैरसमज होण्याची शक्यता आहे. शत्रू किंवा विरोधक तुमच्या धैर्याला आणि आत्मविश्वासाला धक्का देण्यासाठी अप्रत्यक्ष मार्ग वापरू शकतात. ते तुमच्या जवळच्या व्यक्तींमध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकतात. तुमच्या कामाबद्दल चुकीची माहिती पसरवू शकतात किंवा तुमच्या निर्णयक्षमतेवर प्रश्न उपस्थित करू शकतात. काही वेळा असे विरोधक आध्यात्मिक किंवा मानसिक दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, जसे की सतत नकारात्मक बोलणे, तुमच्याबद्दल अफवा पसरवणे किंवा तुमच्या यशावर जळणे. परंतु जर तुम्ही नियमितपणे श्री हनुमानांचे नामस्मरण केले तर अशा सर्व नकारात्मक प्रयोगांचा प्रभाव कमी होतो. आज काही शुभ संकेतही मिळू शकतात. अचानक एखाद्या जुन्या मित्राकडून मदतीचा प्रस्ताव येऊ शकतो. एखादे अडकलेले पैसे परत मिळण्याचा मार्ग दिसू शकतो. घरातील वयोवृद्ध व्यक्तीकडून मिळणारा सल्ला अत्यंत उपयुक्त ठरेल. एखादे स्वप्न किंवा अंतर्मनातील संकेत तुम्हाला योग्य निर्णय घेण्यास प्रवृत्त करू शकतात. मंगळवारच्या दिवशी धाडसाने घेतलेला योग्य निर्णय पुढील काळात मोठा लाभ देऊ शकतो. परंतु तो निर्णय शांत मनाने आणि विचारपूर्वक घ्यावा. आयुष्यातील एक महत्त्वाची समस्या म्हणजे राग आणि अहंकारामुळे नात्यांमध्ये तणाव निर्माण होणे. अनेक वेळा सिंह राशीच्या व्यक्ती आपली भूमिका ठामपणे मांडतात, परंतु समोरच्याचा दृष्टिकोन समजून घेण्यात कमी पडतात. यामुळे घरातील सुखशांती बिघडते. या समस्येवर उपाय म्हणून आज संध्याकाळी श्री हनुमानांच्या समोर बसून 11 वेळा राम नामाचा जप करावा. त्यानंतर कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकत्र बसून शांतपणे संवाद साधावा. घरात दर मंगळवारी गूळ आणि चणे यांचे दान केल्यास घरातील तणाव कमी होतो आणि आपसी प्रेम वाढते. पैशाच्या संबंधी अडचणी असल्यास आजच्या दिवशी एक विशेष उपाय करावा. लाल कपड्यात 7 लवंगा आणि एक छोटी सुपारी बांधून ती तिजोरीत ठेवावी. श्री हनुमानांना प्रार्थना करावी की माझ्या घरातील धनवृद्धी आणि स्थैर्य वाढू दे. पुढील 7 मंगळवार हा उपाय केल्यास आर्थिक स्थितीत सुधारणा दिसून येईल. तसेच कोणत्याही अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. आज मोठी आर्थिक जोखीम घेणे टाळावे. घरातील सुखशांतीसाठी दररोज सकाळी घरात
गंगाजल शिंपडावे आणि देव्हायात तुपाचा दिवा लावावा. पौर्णिमेच्या दिवशी घरात खीर बनवून कुटुंबासोबत प्रसाद म्हणून घ्यावी आणि थोडी खीर गरजू व्यक्तीस दान करावी. यामुळे चंद्राचा सकारात्मक प्रभाव वाढतो आणि मानसिक समाधान मिळते. आरोग्याच्या दृष्टीने आज डोकेदुखी, रक्तदाब किंवा पचनासंबंधी तक्रारी जाणवू शकतात. त्यामुळे हलका आहार घ्यावा आणि जास्त तिखट तेलकट पदार्थ टाळावेत. आजचा दिवस आध्यात्मिकदृष्ट्या जागरूक राहण्याचा आहे. ध्यान, प्राणायाम आणि सकारात्मक विचार यामुळे मंगळाच्या उग्रतेला संतुलित करता येईल. कोणत्याही प्रकारच्या वादात पडू नका. तुमच्यावर जर कोणी मानसिक किंवा ऊर्जात्मक दबाव टाकण्याचा प्रयत्न करत असेल तर घाबरू नका. श्री हनुमानांची कृपा तुमचे रक्षण करेल. श्रद्धा आणि सातत्याने केलेली पूजा तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर करेल. जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले तर श्री स्वामी समर्थांची कृपा कायम तुमच्यावर राहील. तुमच्या घरात सुख समृद्धी वाढेल आणि प्रत्येक संकटावर मात करण्याची शक्ती मिळेल. श्रद्धा, नामस्मरण आणि सकारात्मक कर्म यांच्या बळावर तुमचे जीवन उज्ज्वल होईल असा विश्वास ठेवा. श्री स्वामी समर्थ आणि श्री हनुमान यांच्या आशीर्वादाने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत. पैशाच्या संबंधी अडचणी असल्यास आजच्या दिवशी एक विशेष उपाय करावा. लाल कपड्यात 7 लवंगा आणि एक छोटी सुपारी बांधून ती तिजोरीत ठेवावी. श्री हनुमानांना प्रार्थना करावी की माझ्या घरातील धनवृद्धी आणि स्थैर्य वाढू दे. पुढील 7 मंगळवार हा उपाय केल्यास आर्थिक स्थितीत सुधारणा दिसून येईल. तसेच कोणत्याही अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. आज मोठी आर्थिक जोखीम घेणे टाळावे. घरातील सुखशांतीसाठी दररोज सकाळी घरात गंगाजल शिंपडावे आणि देव्हायात तुपाचा दिवा लावावा. पौर्णिमेच्या दिवशी घरात खीर बनवून कुटुंबासोबत प्रसाद म्हणून घ्यावी आणि थोडी खीर गरजू व्यक्तीस दान करावी. यामुळे चंद्राचा सकारात्मक प्रभाव वाढतो आणि मानसिक समाधान मिळते. आरोग्याच्या दृष्टीने आज डोकेदुखी, रक्तदाब किंवा पचनासंबंधी तक्रारी जाणवू शकतात. त्यामुळे हलका आहार घ्यावा आणि जास्त तिखट तेलकट पदार्थ टाळावेत. आजचा दिवस आध्यात्मिकदृष्ट्या जागरूक राहण्याचा आहे. ध्यान, प्राणायाम आणि सकारात्मक विचार यामुळे मंगळाच्या उग्रतेला संतुलित करता येईल. कोणत्याही प्रकारच्या वादात पडू नका. तुमच्यावर जर कोणी मानसिक किंवा ऊर्जात्मक दबाव टाकण्याचा प्रयत्न करत असेल तर घाबरू नका. श्री हनुमानांची कृपा तुमचे रक्षण करेल. श्रद्धा आणि सातत्याने केलेली पूजा तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर करेल. जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले तर श्री स्वामी समर्थांची कृपा कायम तुमच्यावर राहील. तुमच्या घरात सुख समृद्धी वाढेल आणि प्रत्येक संकटावर मात करण्याची शक्ती मिळेल. श्रद्धा, नामस्मरण आणि सकारात्मक कर्म यांच्या बळावर तुमचे जीवन उज्ज्वल होईल असा विश्वास ठेवा. श्री स्वामी समर्थ आणि श्री हनुमान यांच्या आशीर्वादाने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत.